अरविंद, अरे श्रेयस खूपच हायपर झाला होता रे. हो आई, त्याला तर जरा जास्त सांभाळावं लागणार आहे आपल्याला. हो, म्हणूनच त्याच्या भविष्याचा विचार करणं गरजेचं आहे. अरे आपल्याशिवाय दुसरं कोण आहे त्याला सांग बरं. आणि त्यासाठी पैसाच उपयोगी पडतो. अगदी बरोबर. आणि आई, पैशाची कितीही इन्व्हेस्टमेंट केली ना तरी कमीच आहे. हो, पण त्यासाठी बर्थ सर्टिफिकेट लागेल ना, मग ते शोधायला हवंच. आई, सापडलं, घ्या. याच्यावर तर यशोधराचंच नाव आहे आई म्हणून. म्हणजे तारा धडधडीत खोटं बोलली. पण का? पैशासाठी? आई, तो काय झालं? तुमचा चेहरा का उतरलाय? अहो, तुम्ही इतके नर्वस काय झाले? तुम्हाला हेच हवं होतं ना, बर्थ सर्टिफिकेट मिळालं ना. त्यात काही चुकलंय का? नाही रे, काही नाही. माझंच चुकलं. माणूस ओळखण्यात मीच चुकले. आई, हं, काय झालं? म्हणजे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? नाही काही नाही. हे घे, चल ठेव. ठीक. ते सगळं नीट ठेव आतमध्ये. हो 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 हो. तारा. तू आलास निखिल? हो, मला राहवलंच नाही. सॉरी, तू नाही म्हणाली होतीस तरी मी वकिलांना घेऊन आलोय. मला तुझ्या मनाविरुद्ध जायचं नव्हतं, पण बघ ना, तू अजून इथेच आहेस. याचा अर्थ तुला इथे कोणीच सोडवायला आलेलं नाही. मी सांगितलं होतं ना तुला. काय बोलावं काही कळतच नाहीये रे. आजींनी पण बहुतेक माझ्यावर विश्वास नाही ठेवलाय वाटतं.